लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आता एकत्र मिळणार आहेत। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये त्यामुळे आता जमा होतील। थेट जाऊया, अदिती तटकरे बोलतायत। लवकरच लाडक्या बहिणीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचं आहे की जसं एप्रिल सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 3-4 महिन्यापूर्वी जी काही आम्ही बारकाईनं जी काही स्क्रुटिनी असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी 2-3 दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला। खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी काही 2000 का 2500 सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी म्हणून होते, 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता। त्याच्यापैकी हे 2-2500 होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल तर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्यानुसार योग्य ती कारवाई केली जात असते। अजून सांगायचंय की या रजिस्ट्रेशनमध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे 2 आपण त्यांना माध्यम उपलब्ध करून दिले होते। प्रत्येक योजनेमध्ये असतात ॲप आणि पोर्टल। ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करत असताना 2 माध्यम ही सगळ्या स्कीममध्ये दिले जातात। आपण इतरही स्कीममध्ये तपासलेत तरी त्या पद्धतीने आहे आणि लाभार्थ्यांची संख्या ही सुरुवातीपासून 2-2.5 कोटीच्या संख्येमध्येच आहे। त्याच्यामुळे या संदर्भातला आता नव्याने काही आपण त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करून किंवा लाडक्या बहिणींच्या योजनेला आणखीन बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे काढू नये आणि रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये अशीच माझी सभागृहाला विनंती आहे।